अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेली वादळं थांबायला तयार नाहीयेत। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपासून पक्षाच्या नेत्यांमधले मतभेद सातत्यानं समोर येत असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या यादीने पक्षातला अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेली वादळं थांबायला तयार नाहीयेत। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या घटनेत बदल करायचा प्रयत्न केला। त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 26 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खजिनदार शिवाजीराव गर्जे हे दोनच नेते वगळता कार्यकारिणीतील पक्षाच्या इतर नेत्यांच्या पदासमोर कुठलंही पद नमूद करण्यात आलं नव्हतं। त्यावरून पक्षांतर्गत मोठा वाद झाल्यानंतर 29 एप्रिलला नव्यानं पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं। तर 22 पदाधिकाऱ्यांच्या यादीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती असल्याचा उल्लेख आहे। मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे पक्षपदाचा उल्लेख नाही। त्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा झाली। मात्र निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीत या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे फक्त संसदेतल्या पदांचा उल्लेख आहे। दुसरीकडे पार्थ पवार आणि इतर काही नेत्यांच्या नावापुढे पक्षातल्या पदांचा स्पष्ट उल्लेख आहे। आयोगाला दिलेल्या यादीतून दोन्ही प्रमुख नेत्यांची पदं वगळल्यानं राष्ट्रवादीत पुन्हा नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणावर पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही कारकुनाची चूक आहे असं स्पष्टीकरण एक्स पोस्ट करत दिलंय। मात्र तार्किकदृष्ट्या एकच बाब दुसऱ्यांदा घडत असेल तर ही खरंच कारकुनाची चूक म्हणायची का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान पक्षाच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्या 16 फेब्रुवारीच्या ज्या पत्रानं वाद निर्माण झाला ते पत्र नक्की काय होतं तेही बघूया। आणीबाणीच्या प्रसंगी पक्षाच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांनंतर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांना तसंच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष नसतील तर पक्षाच्या वर्किंग कमिटीला असतील। संसदीय मंडळात कलम 24 नुसार पक्षाचं एक पार्लमेंटरी बोर्ड असेल। यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि लोकसभा आणि राज्यसभेतील पक्ष नेत्यांसह 7 नियुक्त सदस्यांचा समावेश असेल। हे मंडळ संसदेतल्या पक्षाचे निर्णय घेईल। निवडणूक समिती कलम 25 आणि कलम 26 निवडणुकीच्या काळात वर्किंग कमिटी ही केंद्रीय निवडणूक समिती अर्थात CEC म्हणून काम करेल। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक समित्यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष किंवा कार्याध्यक्षांच्या संमतीने केली जाईल। फ्रंटल ऑर्गनायझेशन कलम 27 राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेवा दल या 4 मुख्य संघटना पक्षाच्या फ्रंटल विंग म्हणून कार्यरत राहतील। या पत्रात नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदाचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला होता। उमेदवारांची निवड आणि संसदीय मंडळाचे अधिकार यावर भर देण्यात आला आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्वाक्षऱ्या या पत्रावर होत्या। या पत्रावरून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार नाराज असून भविष्यात पक्षावर कुणीही ताबा मिळवू नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतंय। दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या घडामोडींवर एक महिला खासदाराशी बोलताना आपल्या भावना व्यक्त करत बाहेरील शत्रूंना सामोरं जाता येतं पण पक्षांतर्गत शत्रूंना सामोरं जाणं कठीण आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या होत्या असं कळतंय। त्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तटकरे यांच्या ऐवजी छगन भुजबळांचं नाव देण्यात आल्यानं तटकरे यांचं पक्षातलं महत्त्व कमी केल्याची चर्चा या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून डावललं जाणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी दिली। बघा, प्रफुल्ल पटेल नीच अजित पवारांबरोबर वेगळं होऊन पार्टी केली आणि दिल्लीमध्ये त्यांनी मोर्चा सांभाळला। माझ्या जिल्ह्याचे आहेत ते, त्यामुळे मी आता आमचं राजकीय नेतृत्व कसं आहे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे। पण मला असं वाटतं की त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणं, त्यांचा अपमान करणं, आज मी ऐकतोय की ते आसामच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीत गेले, ते यांच्याबरोबर नाही वेगळे गेलेत, हा अपमान आहे त्यांचा। प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरच्या फळीतले नेते नाराज असले तरी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातल्या इतर नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्या नामधारी अध्यक्ष नाहीत त्या शरद पवार यांची सून, अजित पवार यांची पत्नी आणि पद्मसिंह पाटलांच्या भगिनी आहेत। त्यामुळे राजकारणात त्यांना कमकुवत समजणाऱ्यांना
त्यांनी हा संदेश दिल्याचं दिसून येत आहे. शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, दिल्ली.